मुलींना उलट ऐकवताय। मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे। सगळ्या मुलींच्या आयांनी छातीवर हात ठेवा असा, हा ठेवा आणि तुमच्या आत्म्याला विचारा, मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी? तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार, तिच्या वाहणाऱ्या दुधाच्या अमृताच्या दारा बंद करणार, तिची कोमलता काढणार, तिची खंबीरता काढणार, तिची नम्रता काढणार, तिची सायुज्यता काढणार, तिचं समर्पण काढणार, तिची निष्ठा काढणार, तिचा त्याग काढणार, तिचा संयम काढणार, तिची खंबीरता काढणार, तिच्या सहनशीलता काढणार, काय काय काढणार तिच्यातलं। देवानी बायकांना पुरुषांपेक्षा 100 गुण जास्त दिलेले। आपण का पुरुष व्हायचं? त्यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिलंय देवानी। आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिलंय देवानी। खंबीर मन। एक बाई नवरा गेल्यानंतर आपली 5 पोरं वाढवू शकते। वाळवंटासारखं एकटा आयुष्य काढण्याची दमक एका बाईमध्ये देवाने दिलेली आहे। 2 पोरं पोटाशी असतील तर बाई लग्न दुसरं करण्याच्या भानगडीत पडत नाही। पोरांकडे बघता बघता म्हातारपण येतं आणि नातवंडांकडे बघता बघता म्हातारपण जात। केवढा कणखरपणा दिलाय देवाने एकटा जगण्याचा। विचारा त्यांना, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर यांना सांभाळता येतं का? हे एकटे राहू शकतात? एक दिवस जा कुलूप लावून माहेरी, कुलूप उघडून घरात येत नाहीत, देवळाच्या या कट्ट्यावर त्या कट्ट्यावर बसून राहतात, येत नाहीत घरात। पुरुष एकटे राहायला घाबरता। आपण उंदराला घाबरतो, झुरळाला घाबरतो, पण डोंगरासारख्या संकटाला बाई कधीही घाबरत नाही। ताकद लक्षात घ्या ग, शक्ती लक्षात घ्या ग। भारतीय स्त्रीला मुक्ती पचत नाही, रुचत नाही, चालत नाही, जमत नाही। स्त्री शक्तीचा डांगोरा आहे आजपासून। ताकद लक्षात घ्या। बायकांनी पुरुषार्थ गाजवायचा असतो, झाशीच्या राणीसारखा, कित्तूर राणी चन्नम्मा